कसे आहेत सगळे मजेत ना? तर मी सुप्रिया आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि आज होळी आहे, त्याच्यामुळे होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता मी पुरणपोळी वगैरे बनवणार आहे, कारण गावी संध्याकाळीच पुरणपोळी बनवतात जे की होळीला नैवेद्य द्यायचा असतो। पण इथे थोडा प्रॉब्लेम आहे की संध्याकाळची होळी म्हणजे इथं छोट्या छोट्या होळ्या पेटवतात, पण ते कुठं माहिती नाही मला। त्याच्यामुळे आमच्या इथे देवळामध्ये म्हणजे सुकाईच्या ग्रामदेवीच्या देवळामध्ये उद्या सकाळी 11 वाजता होम लागतो, जे की मोठी होळी असते त्याला होम म्हणतात। तर पुढे काय काय घडते ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये। मला इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायची की व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग आता पुरणपोळीच्या तयारीला लागते। इथे डाळ आणि गूळ आणला होता, गूळ घरीच होता आणि डाळ विकत आणायला सांगितली होती, जे की मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांना वेळ नव्हता आदल्या दिवशी, म्हणून मग ह्यांनी प्रमिलाला आणायला सांगितली। इथे मी डाळीला आधी तेल लावून घेते, म्हणजे माझ्या मम्मीची सवय आहे मला लागलेली की डाळीला आधी तेल लावून घेतलं ना की जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये डाळ टाकतो तेव्हा छान शिजली जाते। तर इथे अशी डाळीला तेल लावून घेते। होळीच्या तसं म्हणायला गेलं तर भरपूर साऱ्या आठवणी आहेत लहानपणीच्या, जे की मला आता आठवतात भरपूर। त्याच्यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवले। डाळी कधीच थंड पाण्यात शिजायला नाही ठेवायची, म्हणजे का माहिती आहे ती शिजत नाही पटकन। इथं आता पाणी उकळलं आहे बऱ्यापैकी, आणि उकळलेल्या पाण्यात आपण मगाशी तेल लावलेली डाळ टाकायची। पण टाकायचे थोडेसे तांदूळ, त्याच्यामुळे डाळ लवकर शिजली जाते असं माझ्या आईने मला सांगितलंय। तांदूळ टाकल्यानंतर डाळ अशी छान मिक्स करून घ्यायची आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून शिजू द्यायची। आणखीन मग ती डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळायला घ्यायचं, तोपर्यंत जे पोळीसाठी लागतं। मी ते गावावरून आणले, आट्टा म्हणतात त्याला गावाकडे, आणि इकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण आट्टा म्हटलं की इकडं गव्हाचं पीठ देतात, पण हे लोक हे गव्हाचंच असतं, पण ते स्पेशली पुरणपोळीसाठी वापरतात। डाळ शिजते तोपर्यंत कणिक भिजायला ठेवते, म्हणजे का तर पुरणपोळीसाठी अगदी नरम नरम अशी कणिक लागते। तर आता खूप गरम पण होते बघू शकता, म्हणून मी आधीच केस बांधून ठेवले, कारण मला माहिती आहे की म्हणजे एवढी गरमी आहे ना की भयानक गरम होते, त्याच्यामुळे ते आधीच केस बांधलेली बेटर पडतात, नंतर मग चिडचिड होते जास्त घाम आला की। आता बघू शकता इथे हा किती घाम आला आहे। कोणतंही पीठ असो, घरातलं असो किंवा बाहेरून विकत आणलेलं असो, मी कायम चाळूनच घेते। आता इथे माझं पीठ चाळून झालं आहे आणि पिठामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकले, आणि नंतर इथे मी थोडीशी हळद थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी मी पीठ मळण्यासाठी घेणार आहे, म्हणजे आपल्या पुरणपोळीला छान असा येल्लोइश कलर येतो। इथे माझं पीठ मळून झाले आणि त्याच्यानंतर मी हात वगैरे स्वच्छ केले, आणि ते पीठ मी एका कुकरच्या डब्यामध्ये छान असं कुकरच्या डब्याला तेल लावून ठेवून दिलं। तेल अशासाठी लावायचे की तेल लावल्यामुळं कणिक आपली नरम राहते छान अशी, आणि पुरणपोळ्या पण मस्त येतात। आता तुम्ही पुढे बघालच कशा पुरणपोळ्या झाल्यात ते। कोकणामध्ये होळी आणि गणपती हा सण सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, आणि दसरा। बाकी दिवाळीला एवढं काही जास्त नसते डिमांड, पण हे 3 सण मस्त दिमाखात साजरे केले जातात। आणि ह्या सणासाठी भरपूर सारे म्हणजे कोकणातील लोक बाहेरगावी जे कामानिमित्त असतात ना, ते भरपूर प्रमाणात येतात। इथे मी जी कणिक मळले ना पुरणपोळीसाठी त्याच्यावर थोडंसं तेल सोडलं, म्हणजे कणिक नरम राहते। आणि ते परवा गावठी चिक्कू घेतले होते, जे की मला 60 रुपये किलोनी मिळाले, 2 किलो घेतलेले। आणि पुरण बनवण्यासाठी जो गूळ लागणार होता तो इथे किसून घेतला आहे मी, किसून म्हणजे चिरून घेतला आहे विडीवर। त्यानंतर मग वेलची पूड संपली होती, म्हणून मग इथं वेलची भाजायला घेतली, आणि वेलची कधी पण छान अशी भाजून बारीक करून घ्यायची। वेलचीमध्ये मी अजिबात साखर वगैरे काहीच टाकत नाही, आणि इथे आपली डाळ मस्त अशी शिजली आहे। वेलचीमध्ये साखर टाकत नाही, कारण साखर टाकली की मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते। जर अशीच आपण वेलची पूड करून ठेवली ना तर छान राहते वेलची पूड, जितके दिवस ठेवेल तितके दिवस, पण ते पिशवीमध्ये एखाद्या पॅक करून ठेवायची। आता इथे मी येळवणी काढून घेते, जे की डाळीचं पाणी असतं, गावाकडे त्याला येळवणी म्हणतात, आणि आमटी पण त्याला येळवणीचीच आमटी म्हणतात, आणि इकडे कोकणामध्ये त्याला कटाची आमटी म्हणतात।
हे मला इथं आल्यावर समजलं. पूर्ण डाळीचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, म्हणजे आपलं पुरण पातळ होत नाही. जर डाळीचं पाणी थोडं जरी राहिलं तरी पुरण पातळ होण्याची शक्यता असते. इथे आता येळवणी काढून झाले आणि आता डाळीमध्ये मी गूळ मिक्स करून घेते. मला थोडंसं आधी तुम्हाला इथे पातळ वाटेल, पण थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. ही जी पळी आहे ना, ती पुरणामध्ये अशी उभी ठेवली ना की समजून जायचं की पुरण आपलं छान झाले. आता मी इथे पुरण बनवायला घेतले. पुरणाच्या चाळणीमध्येच मी पुरण बनवते, नाही तर पूर्वी पुरण यंत्र असायचं गोल गोल फिरवायचं, तसं काहीच नाही. आणि ह्याच्या आधी ते पाटा वरवंटा, माझी मम्मी तरी अजूनपर्यंत पाटा वरवंट्यावरच वाटायची, पण हल्ली हल्ली आता पुरणाची चाळण ती पण वापरायला लागली. पाट्यावरच्या पुरणाच्या पोळ्या तर अप्रतिम होतात. आणि आता हे जे मी बनवले ना, ते पुरण पण छान असं बारीक झालं होतं, त्याच्यामुळे पुरणपोळ्या पण छान झाल्या. इथे मी कटाच्या आमटीसाठी तयारी करून घेतले. लसूण घेतले, कढीपत्ता, चिंच, गूळ आणि जो मसाला असतो ना खोबऱ्याचा तो घेतला आहे. आणि शेवग्याच्या शेंगा पण आम्ही कटाच्या आमटीमध्ये टाकतो, तर त्या पण तिकडे शिजवून घेतल्यात. इथे मी आता तेल टाकते पातेल्यामध्ये. तेल टाकल्यानंतर थोडीशी जिरी टाकली आणि जिरे टाकल्यानंतर ठेचलेला लसूण, कढीपत्ता टाकला. ते छान असं भाजून घेतलं आणि मग आपलं कोल्हापुरी तिखट टाकलं. त्यानंतर आपलं तो वाटण टाकलं खोबऱ्याचं, कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून छान असं मिक्स करून घेतलं. छान असं तेल सुटेपर्यंत मसाला सगळा भाजून घेतला आणि मग त्याच्यामध्ये येळवणी ॲड करून त्याच्यामध्ये लागेल एवढं गरम पाणी ओतून घेतलं. आणि मग ज्या शेवग्याच्या शेंगा ज्या शिजवल्या होत्या ना, त्या पाण्यासकटच मी त्या आमटीमध्ये टाकल्या, कारण शेंगांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. तर थोड्या वेळाने ते बघाल तुम्ही छान अशी आमटी तयार होते. आणि एका साईडला मी आमटी ठेवून देऊन मग पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. आता गावाकडची आठवण सांगायचं म्हणजे संध्याकाळ झालं की जी लहान मुलं असतात ना, टिमक्या वाजवायला चालू करतात. काय काय जण त्याला काहीतरी म्हणत असतील, पण मला आता आठवत नाही, टिमक्याच म्हणतात वाटतं. टिमक्या वाजवत येतात आणि शेणी वगैरे मागतात होळीसाठी. प्रत्येक घरपटी 5 शेणी घेऊन जातात, पोतं घेऊन येतात आणि त्या पोत्यांमधून ते घेऊन जातात. ही तिकडे आमच्या गावाकडे पद्धत आहे, म्हणजे माहेरी माझ्या. आणि आमच्या लहानपणी आम्ही पण जायचो असं शेणी वगैरे मागायला. त्या शेणी नेऊन ना देवळाजवळ आमच्या इथे होळी रचतात. आणि होळी रचली ना की ती नंतर मग होळी पेटवतात आणि मग बो 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 बोंबटतात, कारण ती पद्धतच असते बोंबटायची. आणि होळी ज्या साईडला पडेल ना, म्हणजे त्याचं जे टोक असतं ना, ते ज्या साईडला पडेल ना त्या साईडला पीक जास्त येतं. मग ते पश्चिमेला पडो, पूर्वेला पडो, उत्तरेला पडो किंवा दक्षिणेला पडो, जिकडे पडेल ना तिकडच्या साईडला शेतीमध्ये जास्त उत्पन्न येतं, अशी पूर्वीपासून लोकांचा समज आहे. इथे आता आमटी तयार होते, तोपर्यंत पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. एक कणकेचा असा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे पुरण आपण बनवलेलं असं बघू शकता, इथे किती छान असं पुरण बनले. ते असं हळूहळू करत थोडी वर कणिक करत करत ते आतमध्ये भरून घ्यायचं. भरून झालं की मग जी एक्स्ट्राची कणिक असते ती काढून घ्यायची आणि ती ठेवून द्यायची कणकेमध्ये. आणि ह्या तेलावरच्या पुरणपोळ्या आहेत, त्याच्यामुळे छान असं त्याला तेल भरपूर लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची, कारण जास्त दाब दिलात तर मग ती पुरणपोळी चिकटण्याची शक्यता असते आणि पुरण बाहेर येण्याची शक्यता असते, म्हणून हलक्या हाताने लाटून घ्यायची. आता तुम्ही ही प्रोसेस बघालच मी कशी. आता म्हणाल हे एवढं तेल लावता पुरणपोळीला, पण तेलावरची पुरणपोळी ही अशाच पद्धतीनं बनवतात. आणि मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की चॅनलवर जर कुणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, भरपूर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की कमेंट करा. इथे पुरणपोळी हळूहळू लाटण्यावर अशी गोलगोल फिरवत घ्यायची आणि मग तव्यावर सोडून द्यायची. अशा पद्धतीने ही पुरणपोळी बनवतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का आणि तुम्ही पण पुरणपोळ्या अशाच पद्धतीने करता की पिठावरच्या करता, हे मला नक्की सांगा. चला तर मग बाय.